आज इंडिया न्यूज चॅनल, शोध सत्याचा। गली गली में चोर है, महानगरपालिका चोर है, गली में चोर है, महानगरपालिका चोर है, गली में चोर है, महानगरपालिका चोर है। की महानगरपालिका फेरीवाल्यांकडून पैसे आणि हप्ते गोळा करत आहे आणि ज्यांच्याकडे परवाने आहेत अशा अधिकृत फेरीवाल्यांना रस्त्यावर सोडून दिलेले आहेत। की काही दलाल आहेत त्यांच्या मोबाईलवर पैसे पाठवून त्याच्याकडून ते पैसे वसूल केले जात आहेत असं आमच्याकडे पुरावे आहेत। परवानाधारी फेरीवाल्यांना व्यवसाय न करू देता बेकायदेशीर फेरीवाल्यांकडून प्रति महिना हप्ते घेऊन त्यांना व्यवसाय करू देणाऱ्या वाशी विभाग कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात हिंद मजदूर किसान पंचायत महाराष्ट्रने वाशी विभाग कार्यालयाबाहेर शुक्रवारी सकाळी एक दिवसीय आंदोलन केलंय। मनपाच्या वाशी विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागातील कर्मचारी राहुल ओवळ आणि त्यांचे सहकारी हे खुलेआम फेरीवाले मार्जिनल स्पेस धारक आणि त्यांच्या समोरील फेरीवाल्यांकडून प्रतिमाह हप्ते घेत असल्याचं यावेळी हिंद मजदूर किसान पंचायत महाराष्ट्राचे सरचिटणीस प्रफुल्ल म्हात्रे यांनी सांगितलंय। जर व्यवसाय करण्यासाठी हप्ते द्यावे लागत असतील तर आम्हीही द्यायला तयार आहोत। आयुक्तांच्या कोणत्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा करावी हे सांगा, असे खडेबोल यावेळी वाशी विभाग कार्यालय प्रशासकीय अधिकारी यांनी सांगितलंय। राहुल ओव्हळ या कर्मचाऱ्याची त्वरित बदली करून त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी लवाद नेमणूक करून करण्यात यावी आणि तोपर्यंत फेरीवाल्यांच्या कोणत्याही कामात हस्तक्षेप करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी म्हात्रे यांनी वाशी कार्यालय अधिकाऱ्यांकडे केली आहे। यावेळी वाशी विभाग कार्यालय अधिकारी सुखदेव येडवे हजर नसल्याने त्यांच्या वतीने प्रशासकीय अधिकारी यांनी निवेदन स्वीकारत म्हात्रे यांना मंगळवारपर्यंत उत्तर देण्याचं आश्वासन दिलंय। यावेळी ज्या फेरीवाल्यांवरती अन्याय झालाय ते फेरीवाले ही आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। म्हात्रे यांनी बोलताना सांगितलंय की जर यावेळी आमच्या मागण्यांवर तोडगा निघाला नाही तर पुढील मोर्चा हा मोठ्या प्रमाणात असेल। अतिशय खेदाने सांगावं लागत आहे की महानगरपालिका फेरीवाल्यांकडून पैसे आणि हप्ते गोळा करत आहे आणि ज्यांच्याकडे परवाने आहेत अशा अधिकृत फेरीवाल्यांना रस्त्यावर सोडून दिलेले आहेत। म्हणून आम्हाला हा आंदोलन इथे करावा लागलेला आहे। कोणत्या फेरीवाल्यांकडून हप्ते घेतले त्याचे काही पुरावे वगैरे? पुरावे असे काही कोण ठेवत नाही, परंतु त्यांनी असं एक प्रोव्हिजन केलेलं आहे की काही दलाल आहेत त्यांच्या मोबाईलवर पैसे पाठवून त्याच्याकडून ते पैसे वसूल केले जात आहेत असं आमच्याकडे पुरावे आहेत। परंतु त्याने जर समिती नेमून त्याची जर चौकशी केली तर ते पुरावे आम्ही त्यांच्यासमोर सादर करण्यास तयार आहोत। कोण अधिकारी आहेत, काही नाव आहेत त्यांची आपल्याकडे? या अतिक्रमण विभागामध्ये काम करणारे राहुल ओवल म्हणून आहे आणि माझा तर आरोप आहे की त्यांच्या बरोबर विभाग अधिकाऱ्यापासून अतिक्रमणामध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत ते सर्वच त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये भ्रष्टाचार करत आहेत असं माझा आरोप आहे। पालिकेचे आयुक्त, उपायुक्त, विभाग अधिकारी यांच्याकडून आपल्याला सहकार्य झाले का याबाबत? पालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त अतिक्रमण हे काय या गोष्टीकडे लक्ष देत नाही, मला प्रश्न पडलेला आहे। कदाचित त्यांनाही इथले पैसे जात असावे असं मला संशय वाटत आहे। भ्रष्टाचार खूप वाढलाय असं तुमचा थेट आरोप आहे का? थेट आरोप आहे। म्हणजे आज गोंडी, मानखूर, ठाणा, डोंबिवली इथले लोक आरामशीर येऊन इथे धंदा करतात आणि ज्यांना परवाने दिलेले आहेत, ज्यांचं संरक्षण झालेलं आहे त्या लोकांना मात्र बसायला परवानगी नाही आहे। आणि हे त्यांचे दलाल लोक जे आहेत एका सेक्टरमध्ये उभे केलेले ते सांगतात हे तू इथे धंदा लावायचा नाही, ही जागा माझी आहे। पालिका सांगण्यापूर्वी दलाल त्या लोकांना सांगायला लागलेले आहेत। ही दयनीय बाब आहे, खेदाची बाब आहे। काय असेल तुमचं पुढचं आंदोलनाचा इशारा? आज जर आमच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर हा आंदोलन मुंबईभर, नवी मुंबईभर आम्ही पेटवल्याशिवाय राहणार।